पाकिस्तानातील कराची विमानतळावर आता तुर्कीचं कार्गो विमान उतरलंय। पाकमध्ये लँड झालेल्या कार्गो विमानात तुर्कीचे ड्रोन असू शकतात। तुर्कीने सपोर्ट केलेला होता पाकिस्तानला आणि रात्री 12 वाजता कराचीमध्ये कार्गो विमान उतरलं आणि या कार्गो विमानात तुर्की ड्रोन हे असू शकतात। त्यामुळे अजूनही पाकिस्तान धडा घेत नाहीये, शहाणा होत नाहीये, अजूनही हल्ल्याची तयारी किंवा हल्ल्याचे प्रयत्न आणि त्याच दृष्टीने कार्गो विमान उतरलंय ज्याच्यामध्ये तुर्की ड्रोन असू शकतात। पाकमध्ये हे विमान लँड झालं, कार्गो विमानात तुर्कीचे ड्रोन असण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते। हे कराची विमानतळावर मध्यरात्री 12च्या सुमारास विमान उतरलं आणि तिकडे आता या विमानातच तुर्की ड्रोन असू शकतात अशी सध्याची माहिती आहे। संदीप, अजूनही धडा घेत नाहीये पाकिस्तान, आता तुर्की ड्रोन मागवले त्यांनी। तुर्कस्तान आणि चीन हे दोन देश असे आहेत की पाकिस्तानला असं वाटतंय की आपण त्यांच्या भरोशावर भारताच्या विरोधात किंवा काहीतरी आगळीक करू शकतो आणि टिकून राहू शकतो। आणि तुर्कीनं सुद्धा आत्तापर्यंत पाकिस्तानला अशा पद्धतीचे चॉकलेट्स दिलेले आहेत। चीननं त्यांच्या स्वार्थ तरी साधून घेतलेला आहे। तुर्कस्तान मात्र फक्त धर्माचा हवाला देत पाकिस्तानचा वापर करून घेत आलेला आहे आणि आता कुठेतरी त्याच्यामध्ये थोडंसं उतराई होण्यासाठी अशा पद्धतीनं याच्या आधी पण त्यांनी काही विमान जेव्हा उतरवलं त्यावेळेस ज्यावेळेस जगभरातून त्याच्यावर आक्षेप घेण्यात आले त्यावेळेस त्याच्यानंतर तुर्कीकडून एक वेगळं स्पष्टीकरण देण्यात आलेलं सुद्धा आपण पाहिलेलं आहे। पण अशा पद्धतीने जर का तुर्कस्तान मदत करणार असेल तर मला असं वाटतं की त्याचा सुद्धा भारताच्या पूर्ण रणनीतीमध्ये त्याला सुद्धा कशा पद्धतीने उत्तर द्यायचं याची रणनीती नक्कीच असणार आहे आणि ती आपल्याला येत्या काही दिवसातच पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको।